हाय मित्रांनो, तर पाहू शकता आपला अवजार रेडा बघण्यासाठी कोण आलेत बघा. माधव काका आलेत पंढरपूरवरून. काका कुठे गेलता हो तुम्ही? सोलापूरच्या गड्ड्या यात्रा बघायला गेलो. मग जात जात तुम्ही आपला अवजार रेडा हा कसा बघण्यासाठी इकडे आलो? अवतार बघण्यासाठी इकडे आलो आम्ही मार्डीमध्ये. म्हणजे तुम्ही आधी इंस्टावर व्हिडिओ बघितलेले त्याचे? व्हिडिओ बघितला, मला हाल्या पसंत पडला म्हणून मी खास बघण्यासाठी आलो. हां. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, माधव काका एक असं वैशिष्ट्य आहे की आमची गुरु म्हणलं तर चालेल, ह्या म्हशी क्षेत्रात आमच्यापेक्षा लय मोठे आणि लय त्याच्यामध्ये गाजलेले आहेत. जर कुणाच्या म्हशीचा काहीही प्रॉब्लेम असू द्या, काही म्हणजे ए टू झेड, काही तुमचं म्हैस धार ना देऊ द्या, वासरू न घेऊ द्या, पंढरपूरमध्ये राहतात तुम्ही, पंढरपूरच्या आसपास मोहोळ सांगोला कुठेही काही जरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही संपर्क करा. मी तुमचा यांच्याशी संपर्क करून देतो. काय काका, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. हां. बेळगावला जातो, कोल्हापूरला जातो, पुण्यात जातो, नगरला जातो. समधी माहिती तुम्ही समध्यापर्यंत देतो, म्हणजे कुणाला शिकायचं त्यांनी शिकू द्या. सगळ्याला कोणाला शिकायचं आहे तर शिका. जी आणि माहिती कारण तर ही माहिती परंपरा पुढे चालली पाहिजे. आपली ही सेवा हा आयुष्यभर आपलं मेलं तरी गेलं, हा हा आपलं नाव ना अमर राहिलं पाहिजे. हा तुमच्या मागे तुमचे शिष्य तर तयार झाले पाहिजे, म्हणजे शिष्य आमच्यासारखे असं. तुम्ही शिका, संघटित व्हा. मी तुम्हाला जिथं कमी पडताय तिथं मी आहे. हा. तर ऐकलं का मित्रांनो, काही प्रॉब्लेम असू द्या यांनी समध्याला सहकार्य करतील. कुठेही काय बी नडू द्या तुमच्या जनावरा बाबतीत, एका रात्रीत कुठे बी फोन लावाल यायला तयार आहे. हा.